हाँ सर, मुझे बोलने को जब कहा है सर, पहले तो मैं शुरुआत तो मैं आपसे। दोस्तों, आज बड़ी खुशी का दिन है इसलिए कि इस फिल्म को लोगों ने बहुत पसंद किया है और माशाल्लाह बहुत अच्छी तरह से ये कामयाब हुई है। और मैं हमारे इस फिल्म से जुड़े हुए सारे लोगों को मैं ईमानदारी से मैं शुक्रिया कहना चाहता हूं कि इतनी खूबसूरत फिल्म में इन लोगों ने मुझे अपने साथ जोड़ा। थैंक यू वेरी मच सर। एंड फ्रॉम द टीम अनीता, मैं और पूरी टीम की तरफ से मैं कहना चाहती हूँ कि सर आपका लक हमारे लिए इतने अच्छे से वर्क किया है सर। सचमुच मतलब जिस तरह से सर पहले दिन से जब से सर ने फिल्म देखी हमारे साथ हैं, सचमुच सर हम तो कलाकार के हैसियत से आपको पहले से रिस्पेक्ट करते हैं, लेकिन इस दौरान हमें मौका मिला आपको जानने का एज अ ह्यूमन बीइंग। सर वी सैल्यूट यू, वी सैल्यूट यू। थँक यू सो मच सर। आणि खरंच आज खूप आनंद झालाय। आज 4थ्या आठवड्यात आम्ही प्रवेश करतो आणि थिएटर्स अजूनही फुल आहेत। म्हणजे आता आदिनाथ आहे आपल्याबरोबर, तो मला सांगत होता त्यांनी काल चित्रपट बघितला आणि हाऊसफुल होता। तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी आमच्या या खूप आम्ही मनापासून केलेल्या चित्रपटाला इथपर्यंत आणलंय। जेव्हा छोट्या रिलीज पासून मोठा रिलीज होत जातो ना, जेव्हा थिएटर्स वाढत जातात तेव्हा ते प्रेक्षक करतात। त्यामुळे मला प्रेक्षकांना पण खूप थँक्यू म्हणायचं आहे। मला मीडियाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही चित्रपट पाहिल्यापासून तो पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप खूप साथ दिलीत। तुमच्या सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते। थँक्यू, थँक्यू मीडिया। आणि आमची अमृत तिने आम्हाला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं। अमृता रिअली रिअली, कारण तेच मी अमोललाही म्हणत होते की ऋषिकेश, अमोल, अनिता, मी आणि आमची सगळी टीम आज इथे आहे। आम्ही फिल्म तयार करतो, पण जेव्हा ती थिएटरला येते तेव्हा ती तुम्हा सगळ्यांची होते आणि ती कशी पोहोचणार आहे, नाही पोहोचणार आहे, हे सगळं तुमच्या हातात असतं। आणि पॅनोरमाचे मला खास आभार मानायचे। थँक्यू सर, आप यही कहीं हो मुझे पता है। थँक्यू सर, द वे यू हैव बीन देयर फॉर अस, इट इज वेरी वेरी प्रेशियस। क्योंकि मैंने सचमुच जैसे कहा कि हमने तो मेहनत की, लेकिन वो पहुंचाना वो सब आपके हाथ में है। तो थैंक यू सो मच। और अभी अभी आपने कहा कि फिर से थिएटर बढ़ रहे हैं, ये तो मतलब एक और ही आम्हाला एक चांगली बातमी मिळाली की पुन्हा एकदा थिएटर्स वाढणार आहेत असं त्यांनी अंदाज वर्तवलाय। तर त्याचा खूप खूप आनंद झालाय। पुन्हा एकदा थोडंसं इमोशनली होते आहे मी, कारण या फिल्मचा प्रवास मला आठवतो आहे। त्याच्या आधीचे काही प्रवास आठवतात। अमोलला मी एक असिस्टंट म्हणून बघितला एका सेटवर आणि आज त्याची पहिली फिल्म निर्माता म्हणून तो घेऊन इथे उभा आहे। खरंच एक खूप इमोशनल त्याचं एक वेगळं वाटतं आहे। ऋषिकेश गुप्ते, ज्याच्या कादंबऱ्यांवर इतकं लोकांनी प्रेम केलं, त्याचा ह्या सिनेमा लोकांनी इतका उचलून धरलाय, त्यामुळे ऋषिकेशसाठी पण एक वेगळं खूप आनंद होतो आणि खूप अभिमान वाटतोय। कारण खरंच त्याच्या कादंबऱ्या वाचल्या तेव्हापासून वाटत होतं हा माणूस इंटरनॅशनल लेवलचा आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं ही धडपड होती। आणि ते या चित्रपटाने खरोखर ज्या पद्धतीने मी प्रेक्षकांना ही फिल्म उचलून धरताना पाहिलं, मी अमोलला पण म्हणलं, ऋषिकेशला ती नस परफेक्ट माहिती होती। सगळी टेक्निकल टीम इथे आहे। मिलिंद, मंदार, अभिजित, एव्ही इथे म्हणजे एव्हीचा आपला प्रतिनिधी आलेला आहे। तर खरोखर या सगळ्यांमुळे आमचा जो काही चित्रपट तुम्हाला इतका आवडतो आहे, हे सगळे हिरो आहेत आमच्या चित्रपटाचे असं मला वाटतं। आणि त्यांच्यासाठी मला खास टाळ्या मला वाजवायच्या आहेत संपूर्ण कलाकारांच्या टीमकडनं। प्रोडक्शनच्या टीमविषयी तर अमोलनी सांगितलेलंच आहे। आणि सगळे कलाकार इथे आहेत, छोट्या मुली इथे आहेत, सगळ्यांनी तर अप्रतिम काम केलं। पण ही एक जादुई मुलगी इथे उभी आहे आपल्याबरोबर आणि या जादुई मुलीला आता मी बोलण्याची विनंती करणार आहे, अनिता दाते। थँक्यू। अमृताने सगळ्यांचे आभार मानलेच आहेत। आता इथे असलेले प्रत्येक जण जारण टीमचा भाग आहेत। तुम्ही फॅमिली आहात जारणची। आधी आम्ही सुरुवात केली, तुम्ही जोडले गेलात। आज आपला दिवस आहे, सो आपण सगळेजण मिळून एन्जॉय करूया।